मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त एवढंच नाही तर पोलीस अधीक्षक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला। यावेळी अधिकाऱ्यांना काही विशिष्ट टार्गेट देण्यात आले आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी 100 दिवसात प्राधान्यक्रमाने काय कामं करायची या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीत सांगितलं। ही कामं विभागासोबत आता स्थानिक कार्यालयांना सुद्धा करावी लागणार आहेत। स्थानिक कार्यालयांना 100 दिवसांचं टार्गेट देण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की आपल्या विभागाच्या वेबसाईट सुसज्ज करा। माहिती अधिकारात जी माहिती मागवली जाते ती आधीच आपल्या वेबसाईटच्या माध्यमातून जनतेसाठी उपलब्ध करा। कार्यालयांची साफसफाई, अनावश्यक कागदांचे ढीग हे रिकामे झाले पाहिजेत। साचलेल्या अर्थात पेंडिंग कामांची संख्या शून्यावर कशी नेता येईल याचा प्रयत्न करा। वाहनांचं भंगार साफ करा। कार्यालय स्वच्छ ठेवा। पिण्याचं पाणी, सार्वजनिक स्वच्छतागृह ही व्यवस्थित राहतील याची काळजी घ्या। अधिकाऱ्यांच्या सरप्राईज भेटी होतील त्यावेळी ते स्वच्छ दिसलं पाहिजे असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले। मुंबईतील टोरेस कंपनीच्या कथित आर्थिक घोटाळ्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे। या कंपनीनं गुंतवणुकीवर घसघशीत परतावा देण्याचं आश्वासन देऊन लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं बोललं जात आहे। हा सगळा घोटाळा समोर आल्यानंतर गुंतवणूकदारांनी या कंपनीच्या विरोधात आता गुन्हा दाखल केला आहे। या स्कॅममध्ये जे आर्टिफिशियल स्टोन हिरे म्हणून दिले गेले त्यात काही व्हाउचर दिली गेली तर ते आर्टिफिशियल स्टोन हिरे हे सुद्धा खोटे होते असं समोर आलंय। आलिशान दुकानात बोलवून सेमिनार घेऊन लोकांना चक्क गंडा घातला गेला असं आता स्पष्ट होऊ लागलंय। मैं इसमें 4 लाख इन्वेस्ट किया हूँ। शुरू में मैं 1 लाख रुपया डाला था तो मुझे बराबर वीकली पेमेंट आने लगा था। उस टाइम 6% था और अभी 10% किया तो उसमें मैं और 3 लाख रुपया डाल दिया, तो अभी तो वो आया नहीं। साधारणपणे तुमचं मिळकत काय आहे, तुम्ही तुमचा व्यवसाय काय आहे, हे 4 लाख जमवण्यासाठी तुम्ही किती दिवस मेहनत केली होती आणि काय फ्युचर प्लॅन्स होते, काय करणार होतात हे वाढीव पैसे मिळाल्यावर? हम लोग भाजी का बिजनेस करते हैं, सुबह सुबह भाजी का बिजनेस करते हैं। हम लोगों ने पैसा कुछ रखे थे कि अगर इन्वेस्ट करो कुछ पैसा जमा हो जाएगा तो धंधा को आगे बढ़ाऊंगा। इसकी लालच में हम लोग पैसा वहाँ पे डाल दिए। कंपनी से कुछ रिस्पांस मिल रहा है? नहीं, कुछ नहीं। ऐप सब ओपन हो रहा है, कुछ पैसा वैसा कुछ नहीं आ रहा है। 10,000 रुपये डाले थे मैंने, बोले 50,000 रुपये आएंगे और 50,000 जब मेरे तो डाला और हफ्ता भी नहीं आया और बंद हो गया। 60,000 रुपयाची तुम्ही गुंतवणूक केली? हाँ, 60,000। त्यामुळे काही जणांनी